म्हणूनच कदाचित लहान वयात त्यांचं मन नेहमीच्या शाळेत रमलं नाही. आयुष्यभर विद्येचं व्रत ज्यांनी घेतलं त्यांच्या बाबतीतही बालपणात हे घडलं होतं. म्हणजे बघा, तुम्ही इंग्रजी लिहिता ही चांगली गोष्ट आहे, पण मराठी मातृभाषी आहात तर तुम्ही मराठीत का लिहित नाही? त्यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला तेव्हा कन्यादान झाल्यानंतर त्याच मांडवात ते लेखनाला बसले. त्याने शाळा सोडली आणि तो विद्वान झाला. गंमत वाटली ना हे ऐकून? आणि असं कसं शक्य आहे असाही प्रश्न पडला असेल. पण महाराष्ट्रातल्या अशाच एका विद्वान शास्त्रींची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याला आपण स्कूलिंग म्हणतो, म्हणजे शाळेत जाऊन करायचा अभ्यास. आणि शाळा म्हणजे तरी काय, तर अभ्यासक्रम असलेली परीक्षा घेणारी शाळा, ती सोडली आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा सगळे इंग्रजी शाळेत जायला उत्सुक होते त्या काळात त्यांनी पाठशाळेत प्रवेश घेतला. आपल्या पारंपरिक भारतीय गुरुकुल पद्धतीत ते शिकले आणि शाळा कॉलेजमध्ये न जाता त्यांनी आधुनिक गोष्टींचाही अभ्यास करून आपली विद्वत्ता अशी सिद्ध केली की जगभरातून त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रण येत. त्यांनी अनेक शोधनिबंधही लिहिले आणि ते जगभरात प्रसिद्धही झाले. त्यांना जी पदवी मिळाली तीच आज त्यांची ओळख होऊन गेली आहे. ते म्हणजे तर्कतीर्थ या नावाने अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. विद्वान कसा असावा याचा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आदर्श होते असं नक्कीच म्हणता येईल. स्कूल एज्युकेशन फोकसेस ऑन टीचिंग अँड नॉट लर्निंग. म्हणूनच कदाचित लहान वयात त्यांचं मन नेहमीच्या शाळेत रमलं नाही. आयुष्यभर विद्येचं व्रत ज्यांनी घेतलं त्यांच्या बाबतीतही बालपणात हे घडलं होतं. म्हणजे बघा, आपल्याकडे शाळेमध्ये ज्या ठोकळेबाजपणाने शिकवलं जातं तेही कदाचित कारण असेल, आणि कदाचित खडतर बालपण हेही कारण असेल. त्यांची आई फार लवकर गेली. त्यांचा सांभाळ त्यांच्या मोठ्या बहिणीने केला, पण लहान वयात आपल्या या बहिणीच्या मृत्यूचं दुःखही त्यांना पचवावं लागलं. गुरुकुल पद्धतीमध्ये मात्र गुरुचा निकटचा सहवास लाभतो. तो मानसिक आधार आणि अध्ययनाची वेगळी पद्धत यामुळे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी गुरुकुलात रमले आणि मग त्यांनी आयुष्यात काय काय मिळवलं याची यादी खूप मोठी आहे. वेदव्यासंगी, प्रकांड संस्कृत पंडित, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, रॉयवादी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसंच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, धर्मकोश, पदनामकोशाचे संपादक, नवभारत मासिकाचे संचालक, साहित्यिक, प्रबोधक, वक्ता अशी कितीतरी वैशिष्ट्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या नावाशी जोडली गेली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव पद्मविभूषण, पद्मभूषण, साहित्य अकादमी फेलोशिप, साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय संस्कृत पंडित आणि राष्ट्रभूषण पुरस्कारांनी करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, त्यातही महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून विकास व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यामधलं अग्रगण्य नाव म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ते साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले. वैचारिक साहित्य लिहून त्यांना हा मान मिळाला. यावरूनच सिद्ध होतं की केवळ ललित साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता म्हणजेच साहित्य असं नव्हे. शाळा सोडली पण विद्वान झाले असा हा वरवर पाहता जो विरोधाभास आहे, अशा अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्यात. अशी एक ठळक घटना सांगायची तर त्यांच्या पाठशाळेमध्ये चक्क काही क्रांतिकारक मुलं दाखल झाली. त्यांच्याकडून सशस्त्र क्रांतीचं शिक्षण त्यांना मिळालं. त्यांनी स्वतःही क्रांतिकारी चळवळीत शस्त्र पुरवण्याचं काम केलंय. संस्कृत पाठशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिमेपेक्षा ही फारच वेगळी गोष्ट आहे. आणि एका बाजूला हे विचार पटत असतानाच त्यांना महात्मा गांधींनीही खूप प्रभावित केलं. राष्ट्रीय चळवळीमध्ये तर्कतीर्थांनी क्रांतिकारी काम केलं. संगमनेर, नगर या परिसरांमध्ये तरुण कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली. त्यांना राष्ट्रीय चळवळ समजावून सांगितली. कळवण, बागलाण, नामपूर, मांगीतुंगी हा धुळे, नाशिक जिल्ह्यातला परिसर. त्या जिल्ह्यांमध्ये तर्कतीर्थांनी 50,000 आदिवासींचा मोर्चा जंगल सत्याग्रह म्हणून काढलेला आहे. त्या परिसरातील 150 पोलीस पाटलांचे राजीनामे लिहून घेऊन ते ब्रिटिशांना सादर केले. हा असा विलक्षण मनुष्य. त्यांनी बागलाणला बारडोली पद्धतीचा सत्याग्रह केला. ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे, धिस कॅन बी ट्रीटेड ॲज मिनी बारडोली. त्या रिपोर्टमध्ये तर्कतीर्थांचं वर्णन असं आहे, रिनाउंड संस्कृत स्कॉलर बिकमिंग रेव्होल्युशनरी इन इंडिया.
सहसा अशी विद्वान मंडळी चळवळी वगैरे मध्ये सहभागी होत नाही, पण तर्कतीर्थ यालाही अपवाद ठरले. आणखी एक गमतीची बाब म्हणजे संस्कृत शिकणाऱ्या त्यांना इंग्रजी शिकवलं ते विनोबा भावे यांनी. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये विनोबा भावे अभ्यासासाठी आले होते. तेव्हा त्यांना या तरुण मुलामधली हुशारी जाणवली आणि त्यांनी त्याला इंग्रजी शिकवलं. अवघ्या 3 ते 4 महिन्यात इंग्रजीतील तत्वज्ञानाचे ग्रंथ वाचण्या इतकं इंग्रजीवर प्रभुत्व तर्कतीर्थांनी कमावलं. ही खरंच आश्चर्याची बाब म्हटली पाहिजे. त्यांचे गुरु नारायण शास्त्री मराठे तथा केवलानंद सरस्वती त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिकायला सुरुवात केल्यानंतर 9 महिन्यातच त्यांनी आपली व्युत्पत्ती तयार केली. व्युत्पत्ती म्हणजे काय, तर गुरुच्या मदतीशिवाय संस्कृत ग्रंथ स्वतः वाचायचा. एवढी प्रगती करायला एखाद्या विद्यार्थ्याला कैक वर्ष लागतात, पण त्यांनी एका वर्षाच्या आतच हे करून दाखवलं. त्यांच्या व्यासंगाविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. पण एका प्राध्यापकांनी मला सांगितलेली गोष्ट सांगते. प्राध्यापक जेव्हा तर्कतीर्थांना भेटायला गेले तेव्हा तर्कतीर्थांचं वय होतं 90 वर्ष. प्राध्यापकांनी सहज त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि आता काळजीनं विचारलं की या वयात वाचन वगैरे होतं का हो. तर्कतीर्थ हसून म्हणाले, मी 18व्या वर्षीच एक नियम घालून घेतला होता की आपलं जेवढं वय तेवढी पानं तरी झोपण्यापूर्वी नक्की वाचायची. आता माझं वय 90 आहे, म्हणजे तूच बघ. प्राध्यापकांना यावर काय बोलावं हेच सुचेना. आपण ऋषीमुनींच्या कथा ऐकतो खऱ्या, पण तर्कतीर्थ हे आधुनिक काळातलं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या कार्याचा आढावा इतक्या कमी कालावधीत घेता येणं शक्य नाही, पण त्यांच्या चरित्रातले जे प्रेरणादायी प्रसंग आहेत ते या निमित्ताने आठवले तरी त्यातून खूप काही घेता येण्यासारखं आहे. संस्कृत भाषेवर त्यांचं किती प्रभुत्व होतं याविषयी सांगायचं तर जेव्हा देशाची घटना तयार झाली तेव्हा ती सगळ्या भाषांमध्ये, सगळ्या भारतीय भाषांमध्ये अनुवादित व्हावी असं ठरलं. आता घटनेची भाषा काटेकोर हवी, त्यात आधुनिक काळाचे अनेक संदर्भ ओघानेच येणार. हे आव्हान लक्षात घेऊन कोणीही त्याचा संस्कृत अनुवाद करायला पुढे येईना. शेवटी ही जबाबदारी तर्कतीर्थांनी स्वीकारली. हे भाषांतर 9 जणांच्या एका विद्वत समितीपुढे मान्यतेसाठी आलं. त्यामध्ये अनेक भारतरत्न असणारे सदस्यही होते. आंतरराष्ट्रीय भाषा वैज्ञानिक होते, राष्ट्रीय संस्कृत पंडित होते. या 9 जणांनी 22 दिवस कलमवार वाचन करून पसंती दर्शवत हे भाषांतर मंजूर केलं. एखाद्याची प्रज्ञा अशी असते, त्यांनी अनुवाद तर केलाच, पण त्यावेळेस संस्कृत छापण्याची सोय केवळ काशीमध्ये होती. आज ज्याला आपण संस्कृत फॉन्ट म्हणू किंवा टंक, ते तेव्हा उपलब्ध नव्हते, पण ते त्यांनी वाईत तयार करून घेतले. वाई हे त्यांचं कर्मक्षेत्रच. त्यांच्या विश्वकोशाच्या कामाचा पसारा केवढा तरी मोठा आहे. आणि त्यावेळेस जे इंग्रजी लिहिणारे स्कॉलर्स होते, जे मुळात मराठी भाषिक आहेत, त्या सगळ्यांना तर्कतीर्थ सांगत, तुम्ही इंग्रजी लिहिता ही चांगली गोष्ट आहे, पण मराठी मातृभाषी आहात तर तुम्ही मराठीत का लिहित नाही असं म्हणून तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये सगळ्यात ज्ञानविज्ञानाची शास्त्र मराठीत आणली. त्यामध्ये आयुर्वेद, प्लास्टिक, सिमेंट, भौतिकशास्त्र, संगीतशास्त्र अशी कितीतरी शास्त्र आहेत. विश्वकोशाचं काम सुरू झालं तेव्हाही त्यांनी सगळ्यात आधी काय केलं असेल तर विविध ज्ञान क्षेत्रामधील संज्ञांसाठी मराठी शब्द तयार करून घेतले आणि तो परिभाषा कोश पहिल्यांदा प्रकाशित केला. त्यांचं काम किती अविरत सुरू असेल याचं एक उदाहरण म्हणजे त्यांच्या मुलीचा विवाह संपन्न झाला तेव्हा कन्यादान झाल्यानंतर त्याच मांडवात ते लेखनाला बसले. कुणीतरी विचारलं तर ते म्हणाले, आता कन्यादान झाल्यानंतर वधूपित्याचं काम तरी काय शिल्लक आहे. पाहुण्यांच्या पंक्ती सुरू आहेत तर मलाही इथे माझी ज्ञानाची पंगत सुरू ठेवू दे. ते उत्तम वक्ते होते. मुख्य म्हणजे धर्मशास्त्र, तत्वज्ञान यासारखे जड विषय ते अगदी सोपे करून सांगत, कुणाशीही गप्पा मारत. त्यांचा जनसंपर्क खूप दांडगा होता. लोक गमतीने म्हणत, टपरीच्या उद्घाटनाला बोलावलं तरी तर्कतीर्थ नाही म्हणणार नाही. पण हे त्यांचं लोकांमध्ये मिसळणं लोकांना ज्ञान देण्यासाठी होतं. त्यामध्ये स्वार्थाचा वा अहंकाराचा लवलेश नव्हता. देशाच्या राजकारण आणि समाजकारणातील अनेक धुरंधर व्यक्तींशी त्यांचा जवळचा संबंध होता. यशवंतराव चव्हाण त्यांचे मित्र होते. राजेंद्र प्रसादांचे आणि तर्कतीर्थांचे जवळचे संबंध होते. महात्मा गांधीजींचा आणि त्यांचा स्नेह इतका दाट होता की महात्मा गांधीजींच्या मुलाच्या लग्नाचं पौरोहित्य त्यांनी केलं. इतकं असताना त्यांनी राजकारणाकडे कधी साधन म्हणून पाहिलं नाही. राजकारणाला ते परिवर्तनाचं माध्यम मानत असत. 1960च्या दरम्यान यशवंतरावांनी तर्कतीर्थांच्या समोर असा एक प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही एकतर राज्यसभेवर तरी या किंवा विश्वकोश आणि साहित्य मंडळाचं काम तरी हाती घ्या.
त्यांनी राज्यसभेच्या ऐवजी हे काम हाती घेतलं. खरं म्हणजे त्यांना चॉईस होता की तुम्ही राज्यसभेवर जाता का की महाराष्ट्रात राहता. ते म्हणाले, मी दिल्लीला जाऊन काय करू, माझं नातं मराठीशी आहे. त्यांना खरं तर मंत्रिमंडळात येण्याची ही ऑफर होती. कदाचित ते राज्यपाल झाले असते, राष्ट्रपती पदासाठीही त्यांचा विचार झाला असता, कारण या सगळ्या शक्यता त्यांच्याबाबत अगदी खऱ्या होत्या. त्यांचा तेवढा अधिकार होता. पण त्यांनी तो मोह टाळला. म्हणून आज मराठीत एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या धर्तीवर मराठी विश्वकोश निर्माण झाला. आणखी अनेक कोश तयार झाले. शेकड्यांनी पुस्तकं त्यांनी इतरांकडून लिहून घेतली. तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती यांनी धर्मकोशाची निर्मिती केली. या काळामध्ये त्या दोघांनी भारतभरातून 50,000 पोथ्या संकलित केल्या होत्या. यातून एखादा माणूस किती व्यासंगी असावा आणि किती मेहनती असावा हे कळतं. आजही त्या पोथ्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये जिज्ञासूंना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. पण अजूनही त्यातील 13,000 पोथ्यांचंच वर्णन झालंय. वर्णन म्हणजे 15 रकान्यांमध्ये हे वर्णन आहे. ते रकाने तर्कतीर्थांनी घालून दिलेले. ते पाहिले की तर्कतीर्थांचे कष्ट काय होते हे लक्षात येतं. तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये जगभर भाषणं केलेली आहेत. त्यांनी सुमारे 2,000 भाषणं केली. त्यापैकी आज 200 भाषणं एकत्र प्रकाशित झाली आहेत. त्यांचं काम किती विस्तृत आहे याची कल्पना कशावरून यावी, तर डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी खूप प्रयत्नांनी समग्र तर्कतीर्थ हा त्यांच्या साहित्याचा संग्रह प्रकाशित केला. त्याचे 1 नाही 2 नाही 18 खंड आहेत. ज्यांना तर्कतीर्थांचं साहित्य अधिक समजून घ्यायचंय त्यांनी हे खंड जरूर पाहावेत. वयाच्या 90व्या वर्षी दिवसाला किमान 90 पाने वाचणारं असं हे व्यक्तिमत्व. त्यांच्या अंतिम क्षणी सुद्धा त्यांच्या हातात पुस्तक होतं. अशा या ज्ञानराशी व्यक्तिमत्वाचा किमान परिचय तरी नव्या पिढीला असायलाच हवा. आमचा हा प्रयत्न छोटासा आहे याची कल्पना आहे, पण या निमित्ताने तुम्हीही त्यांच्या आठवणी आमच्यापर्यंत पोहोचवा. अशा ध्येय वेड्यांचा परिचय आपल्या आयुष्याला नवा अर्थ देत असतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला ठाऊकच आहे, मराठी भाषेची महती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो एक उपक्रम आपण हाती घेतलेला आहे तो सर्वदूर पोहोचावा. यासाठी मधुरा वेलणकर साटम या आपल्या YouTube वाहिनीला पसंती द्या, आपल्या भागांचा प्रचार करा आणि सभासद झाला नसाल तर वाहिनीचे सभासद व्हा, अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नव्या माहितीसह पुढील भागात. धन्यवाद.